बाय बाय शिव बाय बाय कर दादाला. बाय येतो आमच्यासोबत बदलापूरला. चल ना बदलापूरला चल. काय झालं? काय झालं? काय लागलं? दादाला बोल आता, कधी येणार तू? बाय बाय चल शिव बाय बाय. नको नको चला मित्रांनो निघतो. नको वाजलेत संध्याकाळचे 5 वाजलेत. मी आत्ताच घरी आलो मामाकडनं. बघा बॅग बिग सगळं इथंच पडले आणि घरात कोणीच नाही. म्हणजे मी घरात एकटाच आहे. मम्मी पप्पा तर गावी गेलेत. आई यांना बाहेर फिरायला गेलेत. घरी एकटाच आहे. मी नवीन हेअरकट केला ट्राय. हा माझ्या मनाचा नाही, हा त्या बार्बरवाल्याच्या मनात म्हणजे सर्व मनाचा होता ना केस कापणारा. त्याने सांगितलं असं कापायला, तर त्याने कापली ती माझी केस अशी. कशी वाटतात मला पण नाही माहिती, पण त्याने कापली. त्याला बोललं चांगली वाटते, चेहरा चांगला असं शोभून येतो असं काप. त्याने कापली अशी. आता मम्मी पप्पा उद्या सकाळी येतील. आई आणणार येतील थोड्या वेळात. तर जरा अभ्यास करत बसतो. एकदा झोपायची वेळ होता घरी. आई आणि मी जेवण वगैरे झालं सगळं. आई तर भांडी वगैरे देतात. मम्मी पप्पा उद्या सकाळी 7:30 तर मी येणार आहेत. तर मी मामाकडे गेलेलो. आता मला स्टेटला जायचं ना. माझ्याकडे अशी एखादी मोठी माझ्याकडे बॅग आहेत, लई बॅग आहेत, पण त्या लईच मोठ्यात किंवा लईच छोट्या आहेत. तर मला एक मीडियम साईजची कॉम्पॅक्ट बॅग पाहिजे होती. तर ती मी आणली आहे. बघा ही माझी बॅग. ही नेणार आहे मी स्टेटला. याच्यामध्ये माझे कपडे गिपडे सगळं नेणार आहे. आता तुम्ही बोला तू येडा आहे, ह्या बॅगेत तू कसं काय येणार तुझे कपडे कॉस्ट्यूम वगैरे. तर ही एक फोल्डेबल बॅग आहे. ही खूप मोठी होते, म्हणजे ही कमीत कमी एवढी मोठी बॅग होती. एवढी मोठी अशी सगळं सामान मागतो, पण तिला अशी फोल्ड करून पण ठेवता येते. मग मी तिला अशी फोल्ड करून आणली आता. आणि ह्याच्यामध्ये काही शॉपिंग आहे जी मी स्टेटच्या आधी केली आहे. थोडीशीच केली आहे, म्हणजे ते मला गरजेचं होतं. त्याच्यामध्ये काय बघा, ही माझी नॉर्मल शॉर्ट्स. हां, ही नॉर्मल शॉर्ट्स घेतली. एक टी शर्ट घेतलं घालायला असं नॉर्मल यूजसाठी. आणि हा माझा ट्रॅक सूट, जो की तुम्ही माझ्या व्लॉगमध्ये बघितला असेल मला घातलेला. एकदा प्रॉपर दाखवतो. आता नवीन ट्रॅक सूट घेतला मी. आता चांगलं आहे बाबा, ॲडिडासचा आहे ना. प्रमोशन पण ॲडिडासचं आहे, भारी आहे. क्वालिटी बिलिटी एक नंबर आहे याची. तर हेच आम्ही बाबा उद्या सकाळी येतील तेव्हा आता मला उठावं लागणार. तर मी काय करतो, बेडचा सगळा पसारा आवरतो. मी या कोपऱ्यात झोपतो, मोबाईल या कोपऱ्यात ठेवेन, जेणेकरून त्यांनी फोन केला सकाळी तर मला जाग येईल. काय तिकडून आलो आहे जरा असं एक काम सुनं सुनं वाटतं. कारण की आई पण आपल्या बिझी असतात कामामध्ये. अण्णा पण आपलं अण्णांसोबत गप्पा मारतो, पण बोर होतं आहे लई. काय तिथं लई जोरात आवाज धिंगायला येतं ना, तिथून आल्यावर तर लई बोर होतं आहे. आता पटकन झोपतो. तुम्हाला सकाळी भेटतो आता. आणि उद्या माझं कॉलेज आहे. त्याच्यासाठी माझ्या नाही ड्रेस काढायचे घालायला. तर उद्या काय करू मला समजत नव्हतं. कॉलेजचा पहिला दिवस आहे ना. आम्हाला सांगितलं एक पेन आणि एक वही घेऊन बोलवलं कॉलेजमध्ये. तर मला समजत नाही मी काय घालून जाऊ. नॉर्मल आपली जीन्स घालू ब्लॅक, की काय घालू खाली. हां थांबा, अरे कपाट लॉक आहे. चावी आहे माझ्याकडं. कपाट ओढतो, कपडे काढतो, तुम्हाला दाखवतो कोणते घालणार आहे. आता म्हणजे ना काही ट्राय केलं आउटफिट. जसं की बघा, ही पॅन्ट घातली मी, जीन्स पॅन्ट. ही घालून ट्राय केलं. त्याच्यावरती घातले, हे ठीकठाक वाटते, एवढं खास वाटत नाही याच्यावरती. तर आता मी ना ह्याच्या आधी ना ही पॅन्ट घातलेली. ह्याच्यावरती पण मला काही खास सूट होत नव्हतं. ही मला चांगली वाटत होती, पण जेव्हा मी ही काढली, ही पॅन्ट घातली नाही, जीन्स पॅन्ट घातली ना मी जेव्हा, तिच्यावरती हे टी शर्ट लई भारी वाटत होतं. तर एखादं जर माझ्याकडे शर्ट असेल ना चांगला, तर शर्टवर ट्राय करतो मी सध्या. आता जस्ट मी ना एक शर्ट ट्राय केलेलं ह्याच्या आधी. ते पण ना ढिल्लं होतं मला, म्हणजे ना फिटिंग नाही ना, असं ढिल्लं आहे, खूपच ढिल्लं आहे ते मला. तर ते चांगलं वाटत नव्हतं. म्हणून मी माझा एक शर्ट शोधतो आहे.
हो आय सी, जे मी रक्षाबंधनच्या वेळेस घातलेलं. हे अजून एक आहे शर्ट आहे इथं. हे 2 शर्ट्स आहेत. तर हे अजून ह्याच्यावरती ट्राय करतो. मग तो कसं वाटतं, कोणतं चांगलं वाटतं ते घालतो. तुम्हाला पण सांगतो उद्या मी कोणतं घालणार आहे. हे चांगलं वाटतंय पण हे काही एवढं खास वाटत नाही. तेव्हा वाटतं कारण मी एखादा शिक्षक किंवा एखादा कोणतरी प्रोफेशनल माणूस वाटतोय. तर मी चाललो आहे कॉलेज, त्यामुळे अशी चांगली कपडे वाटली पाहिजे, एखादा विद्यार्थ्यासारखी कपडे वाटली पाहिजेत. म्हणून मी हे शर्ट पण रिजेक्ट करतोय. हे शर्ट पण मी घालणार नाही. हे जे आता शर्ट घातले नाही, मला ना आवड येते आहेत बॉडीला. जसं अंगाला असेल तर असं आवड येते येतं. हे घेऊन फक्त ना 1-1.5 महिना झाला असेल. मला आवड यायला लागली हे शर्ट आता. येत नाही म्हणजे मला येत नाही ना, कमरेला नाही येत, असं पूर्ण आवड बसते. तर हे पण नाही. हे वालं सिलेक्टेड हेच घालून जाणार आता मी. मित्रांनो हे बघा, हे एकदम भारी वाटतं. खालपासून वरपर्यंत एकदम भारी वाटतं. याच्यावरती काय आता हे घड्याळ घालेन, बस जरा चेहऱ्याला जरा पावडर वगैरे लावून देईन. पहिलाच दिवस आहे कॉलेजचा. काळा तर नाही तसं, मी नवीन हेअरस्टाईल पण केली आहे आणि केस कापली कारण की लई वाढलेली वाढलेली म्हणजे कॉम्पिटिशन पण जातं. 15 तारखेला कॉम्पिटिशन पण आहे. मग कापली आता चांगलं वाटतं आहे. आणि केस आहेत ना, त्या नाव्याच्या मर्जीने कापलीत मी. नाव्याच्या मला सांगितलं असेल मी. बरी वाटतंय. माझा त्याच्यात झालेला की हेच घालून जातो. हे घालीन, खाली ट्रॅक पॅन्ट आणि वरती एखादं टी शर्ट घालून, नंतर टी शर्टवरती हे ट्रॅक अप्पर घालेन. एकदम असं अप्पर बिप्पर घालून जाईल मस्त की. नको चांगली गाडी आणली परवा, परत पप्पा मी ओरडते माझा. आपण त्यापेक्षा आपण स्वतःच चांगले कपडे आला जेव्हा. खाली जीन्स पॅन्ट घातली आहे, हे घातल्यावरती चांगलं वाटतं, डिसेंट वाटतं, एकदम साधा मुलगा वाटतं. एक नंबर. आता जाऊन झोपायला ना, मला हा सगळा पसारा आवरायचा आहे आणि झोपायचं आहे. कारण की ना 11 वाजत आले, 11:15 झाले. पटकन हा बकरा सगळा गायब करतो.